नई पहचान, भर लो उड़ान, छू लो आसमान, नए भारत की है नई पहचान। आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्युनियर कॉलेज देसाईगंज वडसा जिल्हा गडचिरोली राज्य महाराष्ट्र येथील विद्यार्थिनी आहोत। माझे नाव वैष्णवी मेघे। माझे नाव तनुजा कावळे आहे। माझे नाव हसीना देशमुख आहे। माझे नाव स्नेहा लाडे आहे। माझे नाव वंशिका सहारे आहे। विकसित भारत बिलथनान 2025 या उपक्रमाअंतर्गत आम्ही वोकल फॉर लोकल हा विषय निवडला। या प्रकल्पातून आम्ही दाखवले आहे की आपल्या गावातील महिला घरच्या घरी शिवणकाम, मसाले तयार करणे, बॅग बनवणे अशा छोट्या व्यवसायातून स्वावलंबी होऊ शकतात। अशा उपक्रमामुळे आपल्या गावातील महिलांचे आर्थिक विकास होईल आणि माझे गाव माझे उत्पादन हे स्वप्न साकार होईल। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव सुनीता आहे। मी आमच्या गावात शिवणकाम करते। बाळांचे कपडे, बाईंचे ब्लाऊज आणि सणासुदीला नवीन ड्रेस शिवते। सुरुवातीला मशीन घेणं कठीण होतं, पण थोडं थोडं करून काम वाढवलं। महिन्याला 3 ते 4 हजार मिळतात, पण काम नसताना हात थांबतात। लोक वेळेवर पैसे देत नाहीत म्हणून अडचण येते। तरीही आपल्याच हाताने काहीतरी गावाचे नाव सोनी आहे। तुम्ही कोणकोणते कामं करता? मी नाही पलंग बनवतो, देवघर बनवतो, आरमारी बनवतो, सोफा सेट बनवतो, बाकी टेबल वगैरे। कामासाठी कोणत्या प्रकारचे लाकूड वापरता? नीम, बाबूर, सागवान, बोर। एका वस्तूला तयार करायला किती वेळ लागते? एका वस्तूला 1 दिवस लागते, 2 दिवस लागते, 24 तास। तुम्ही काम हाताने करता की मशीनने? हाताने करतो, मशीनने करतो। कोणती साधन जास्त वापरता? म्हणजे साधन म्हणजे मशीन ना, एवढे मशीन वापरतो, कटर वापरतो, ग्राइंडर वापरतो, रंदा मशीन आहे। गावाचे नाव विसोरा आहे। तुम्ही कोणते काम करता? मी शेतीचे काम करतो। तुम्ही किती वर्षापासून शेतीचे काम करता? 25 वर्षापासून शेतीचे काम करतो। तुम्हाला शेतीमधून किती उत्पादन मिळते? 30 ते 25 हजार उत्पन्न भेटते। आणि तुम्ही शेतामध्ये काय काय पेरणी करता? धान, चणा, वाटाणा, गहू, लाकोडी, उडीद, मूग। चे नाव चोप आहे। शेळी पालन केल्याचे फायदे काय आहे? शेळीपासून बहुत फायदा आहे। 12 महिन्यातून 2 पिल्लू देतो। मेंढ्यापासून खत तयार होतं। ग्रामीण भागामध्ये शेळ्यांचं पालन पोषण जास्त आहे। त्याला दूध पाला पाचोळा देऊन सणारी दूध तयार होतो। भरपूर दूध घेण्यासाठी गवत, चारा। एका शेळीचे पिल्लू किती होतात? एका शेळीचे 4-5 पिल्लू होतात।